धन्यवाद. क्लॅपिंग आहे आजच्या सुपर अशा वर्कआउटसाठी क्लॅपिंग आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आजच्या जबरदस्त तुफान वर्कआउटसाठी. बरोबर आता जो वर्कआउट झालाय दर दिवस एक से बढ़कर एक दिन हमारे जीवन में आता है. एक से बढ़कर एक दिवस आपल्या जीवनामध्ये येतो. तो यासाठी दिवस आपल्या जीवनामध्ये येतो की प्रत्येक दिवस प्राची मॅडम यांच्याकडून नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटत असतं. आजच्या ज्या स्टेप होत्या एकदम जबरदस्त. खरोखर त्यांच्यामध्ये जी कला आहे आपण पाहतोय की आरोग्य सल्लागार कसा असावा की प्राची मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला भेटतं की दर दिवस वेगवेगळा जर वर्कआउट जर तुम्ही केला आणि आजचा जो वर्कआउट होता कुणाला सोपा वाटलाय का हातवरती करा. आजचा वर्कआउट सोपी गोष्ट नाहीये त्याला लक्षात ठेवा. उगाच तुम्ही प्राची मॅडम सोबत वर्कआउट करताय त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय किंवा 5च्या पेक्षा माझ्यासोबत आरोग्य सल्लागार बाकीचे वर्कआउट करतात म्हणून तुम्हाला वाटतंय. पण तू ज्या वेळेस डबलच्या स्टेपिंगचा वर्कआउट असतो त्यावेळेस खरी आपली ही एनर्जी आपल्याला लागत असते. आणि प्राची मॅडमच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांनी आता मनावर घेतलेली मला वाटतं की कुणाची पोट बाहेर आलेली ठेवायची नाही अजिबात. सगळ्यांची पोट 2-2, 4-4 बोट आतमध्ये गेली पाहिजे. चांगला शर्ट घालता आला पाहिजे. महिला भगिनीला चांगला टॉप घालता आला पाहिजे. ही परिस्थिती प्राची मॅडमनी खरोखर मनावर घेतली. आणि खरोखर आजचा जो वर्कआउट होता ज्यांच्या पोटाचा घेर वाढलाय त्यांच्यासाठी आजचा असा वर्कआउट. असा जर वर्कआउट जर तुम्ही केला तर पोटाचा घेर अजिबात वाढू शकत नाही. पाहिजे तो छान असा टॉप घालू शकता. सगळ्यात पहिल्यांदा बदल हा स्वतःमध्ये करावा तरच होतो. ओके. आपण जर स्लो वर्कआउट केला आपला पाय उचलत नाही आणि बाकीच्या लोकांना चला पाय उचला आवरा जमन का असं असं जमू शकत नाही. पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करावा लागतो. नाही एखादी स्टेप आपल्याला येत नाही आपण म्हणते करा किंवा एखादा वर्कआउट मध्ये आपण पाहतो की एनर्जी आपल्यामध्ये दिसत नाही आपल्या गेला जीवन आपण म्हणतो चला उठा चला आवरा करा हे होत नाही. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात ही आपली स्वतःपासूनच करावी लागते आणि स्वतःपासून सुरुवात केली तर बाकीच्यांपर्यंत पोहोचायला आपल्याला अजिबात टाइम लागत नाही. खरोखर हा वनवा आहे. वनवा जसा जंगलामध्ये पेटतो आणि एका क्षणात धाड 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 जंगल जळून जातं तसा आपला वर्कआउट आहे. एकदा आपली हिट बॉडी झाली तरी आपले कोणती स्टेप असले आम्ही थांबत नाही. शेवटपर्यंत जोपर्यंत कुलिंग डाऊन येत नाही तोपर्यंत इतका आनंद आमच्या चेहऱ्यावरती असतो की स्वतःला सुद्धा विश्वास नाही उडत. जेव्हा जम्पिंगची स्टेप चालू होती मला विश्वास बसत नव्हता. डायरेक्ट 4 फूट पर्यंत उडी जायची. काय ऑटोमॅटिकली खरोखर ही ताकद आपण पाहतोय. खरोखर स्वतःमध्ये फिटनेस हा आणायचा असेल तर सकस संतुलित आहार दर तुमचं सातत्य गरजेचं आहे. वर्कआउटचं सातत्य जर तुमचं असेल तरच ही गोष्ट शक्य आहे. नाही तर हमारे पक्का भाई है जो भी चाहे वैसा कुछ भी करते कितना भी स्पीड हमारे प्राची मैडम का रहेगा तो उनका पैर ही नहीं उठता है. धीरे धीरे चलते. चलो कोई बात नहीं धीरे धीरे सीखेंगे पक्का भाई. चलो कोई बात नाही. कारण की काय याचं शास्त्र नाव घ्यायचं कारण हे वाईट वाटून देऊ नका. कारण की प्रत्येक आपल्याला इथं नुसतं वर्कआउट दाखवलं जात नाही. इथं करून सुद्धा घेतला तो शीतल मॅडम यांनी पाहिलं यांनी सर्वांकडून वर्कआउट करून घेतलेला आहे. आपण पाहतोय की नुसतं इथं